राम राम मंडळी, कसं आहेत तुम्ही? तर आज आपल्या आईसाहेबांनी खास रेसिपी केली आहे बरं का. आईसाहेबांनी करायला घेतलं अगदी झक्कास पिठलं, म्हणजे गावाकडचं पारंपरिक जेवण बरं का. पिठलं जर भाकरीसोबत खाल्लं ना, काय चव लागते सांगायलाच नको बाबा. ते सांगून पण जमणार नाही बरं का, खाल्ल्याशिवाय त्याची चव पण नाही कळणार. मग काय आईसाहेबांनी कढईत फोडणी द्यायला तर चालू केली होती बाबा. मोहरी, कढीपत्ता, हिंग आणि हिरव्या मिरची. अहो मंडळी, सगळ्यात महत्त्वाचं तर बेसन राहिलं ना, हा ते पण घेतलंय बरं का. आता हे मस्तपैकी तळू द्यायचं बरं का. आपल्या आईसाहेबांनी यात बेसनाचं मिश्रण घालून असं छान ढवळून घेतलंय. आता हे सगळं मिक्स करून झालं की वरून कोथिंबीर टाकली की झाली बाबा धम्माला. आता मग तर हे होतं आपलं आजचं गरमागरम पिठलं. घरगुती स्टाईलने केलंय बरं का आईसाहेबांनी. आणि आपल्या घरी तर सगळ्यांनाच आवडतं बरं का. पिठलं भाकर म्हणलं की तोंडाला पाणी सुटतंय. आणि त्याच्यासोबत मस्तपैकी कांदा फोडायचा. मग काय, रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही पण एकदा ट्राय करा. आणि कोणाकोणाला आवडतं पिठलं कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.